क्रांतीच्या 125व्या जयंती वर्षाचं औचित्य साधत सेवादल आंदोलनाच्या शतक महोत्सवाच्या निमित्तानं आज संविधान निर्धारण सभेचं वांद्रे येथे आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थिती लावून यावेळी आंबेडकरांना पवार आणि अदानी यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की प्रत्येक पक्षांचं स्वातंत्र्य आपण मान्य केलं पाहिजे। आताची त्यांची जी आघाडी आहे ती लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत यासाठी आहे। तेज वार्ता न्यूज नेटवर्क मुंबई। सेकंडरी इश्यू असेल त्या ठिकाणी मात्र पहिल्यांदा त्यांनी एकत्र यावं हा आमचा भाग आहे। का वाटतं की विरोधक एकत्र येतील असं चित्र दिसत? शेवटी असं आहे की मी शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा म्हणालो की मोदी इज द रिंग मास्टर आणि ईडी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते वापर करून जेलमध्ये टाकण्याचा तो असणारा भाषा बोलतो। त्याच्यामुळे असणारा सगळेच लालू प्रसाद यादव नाही आहेत। जेलमध्ये जायचं असेल तर मी चाललो काय काळात पण तुला मारूनच जाणार ही जी आहे ही ॲटिट्यूड इतर नेत्यांची मला दिसत नाही। ती जर ॲटिट्यूड त्यांची म्हणून मी सरळ म्हणतोय की वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय। त्याच्यामुळे एकदा त्याला अंगावरती घ्या आणि मोकळवा। सर तुम्ही आघाडीची युती ठाकरेंबरोबर आहे, आपल्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांच्याशी काही चर्चा झाली का? इंडिया आघाडीत आपल्या इंडिया आघाडीशी त्यांची चर्चा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या चर्चा फायनल होत नाहीये। आंबेडकर सर तुम्ही म्हणालात की विरोधकांमध्ये एक वाक्यता नाहीये। काल शरद पवार बारामतीमध्ये असताना त्यांनी पुन्हा एकदा अडाणीचा उच्चार करत त्यांचा गौरवोद्गार केलेला आहे। खरं तर 25 कोटी रुपये त्यांनी एका संस्थेला डोनेट केलं। त्याच्यावर पॉलिटिकल ह्याच्यामध्ये असणारं मी असं मानतोय की कोणी कोणाच्या काय आहे याचं प्रत्येक पार्टीचं असताना स्वातंत्र्य ते मान्य केलं पाहिजे। तुम्ही ब्रॉड पॉलिटिकल अलायन्स म्हटलं म्हणजे आता हा पॉलिटिकल अलायन्स जो आहे तो काय अडाणीच्या विरोधातला असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहे। आत्ता जो पॉलिटिकल अलायन्स जो व्हायला बघतोय तो म्हणजे लोकशाही आणि संविधान या दोन गोष्टी कायम राहिल्या पाहिजेत याच्यासाठी आहे। त्याच्यामुळे असणारा अडाणी येतोय का किंवा अंबानी येतोय का किंवा वाडिया येतात आहेत किंवा अमुक येत आहेत काय तो माझ्या दृष्टीने फार गौण प्रश्न आहे। परंतु भांडवल चव्हाण यांनी काही आरोप पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी काही आरोप कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिलेलं। परंतु ज्या पद्धतीने निर्माण केलं उरी अटॅक वरून एक महत्वाचं विधान तुम्ही माझा आजही त्यात मी त्यावेळेसही म्हणालो होतो की उत्तर प्रदेशमध्ये मी फिरत असताना मला संध्याकाळी 7 नंतर 10च्या कॉन्वेशिवाय पोलिसांनी सोडलेलंच नाही। हे कॉन्वे गेलं कसं याचं असणारं उत्तर द्यावं ना आणि ज्याच्या नेतृत्वाखाली घेतलं त्याला असणारं तुम्ही प्रमोशन दिलं की नाही सांगा ना। इन्क्वायरी का झाली नाही अजून? सर पवार घराण्यामध्येच आता वाद निर्माण होताना पाहायला मिळतात। अजित पवारांनी आज दुपारच्या पुण्यातल्या सभेमध्ये बोलताना सांगितलंय की मी 60 वर्षामध्ये असताना मी आपली राजकीय वेगळी भूमिका घेतली, परंतु माझ्या काकांनी अर्थात शरद पवारांनी वयाच्या 38व्या वर्षीच एक वेगळी भूमिका घेऊन संपूर्ण राजकारण केलेलं होतं। त्यांनी बरं झालं शरद पवारांचं असणारं इंटेलिजन्स तरी मान्य केली। थँक्यू। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 8 दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन अंतरवाली सराटी येथे गेले होते। त्यानंतर त्यांनी मराठा समाजाच्या भेटीसाठी घेऊन परभणी व बीड येथे जाहीर सभा घेतल्या। त्यानंतर त्यांची प्रकृती थोडी खराब झाल्यामुळे ते आज पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। तेज वार्ता न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर। सरपंच 20 जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आमरण उपोषणामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। आरक्षण घेऊनच मुंबईतून आता माघारी परतूया असा निर्धार करत संपूर्ण जिल्ह्यात याबाबत आता जनजागृती करण्यात येणार असल्याचं सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। दसरा चौकात सुरू असलेलं साखळी आंदोलन उद्या सोमवारपासून स्थगित करण्यात येत असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णायक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। आता नाही तर कधीच नाही या भावनेतून मराठा आरक्षण संदर्भात जरांगे यांचा हा निर्णायक लढा असून हा लढा यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरातूनही सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली।
त्यानुसार गेली 8 दिवसांहून अधिक काळ ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेलं साखळी आंदोलन उद्या सोमवारपासून स्थगित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचण्याचा निर्धार कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं घेतलाय. मराठा आरक्षणाचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर असून जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पोहोचून समाजामध्ये जनजागृती केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची ताईत आहेत. मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा सरकारला मुंबईत होणारे आंदोलन पेलवणार नसेल असा इशाराही यावेळी वसंतराव मुळीक यांनी दिलाय. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन मान्य झाल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या सरकारमधील काही मंत्री पसरवत असल्याचा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केला. मुळातच सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे, त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र समाजाची दिशाभूल करण्याकरिता सरकारमधील काही मंत्री चुकीची माहिती समाजाला देत आहेत. तेज वार्ता न्यूज नेटवर्क, कोल्हापूर. या मराठा आरक्षणा संदर्भामध्ये कालच्या 2 घटना महत्वाच्या. चुकीच्या बातम्या कुणीतरी पेपरमध्ये पेरल्या. क्युरेटिव्ह पिटिशन मान्य वगैरे झालेलं नाही. रुटीन कोर्समध्ये क्युरेटिव्ह पिटिशन शासनाचं क्युरेटिव्ह पिटिशन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमधनं कोर्टासमोर आलं. त्याची आता सुनावणी व्हायची आहे. ते मान्य वगैरे काही झालेलं नाही. ही शासनानं पेरलेली बातमी आहे. जारंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पुन्हा हवा थंड व्हावी म्हणून हे केलेला हा शासनाचा डाव आहे. बावनकुळे म्हणतात की आनंदाची बातमी, हे सर्व खोटं आहे. हे नंबर 1. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवारांचं त्यांचं एक स्टेटमेंट आहे. ते म्हणतात कोणी काही म्हणू, कायद्याच्या बाहेर आम्ही आरक्षण देणार नाही. या 2 गोष्टी शासनाच्या मराठा द्वेषाच्या सूचक आहेत. शासनाला मराठा आरक्षण द्यायचं नाही. हे सर्व खेळ केवळ एकदा लोकसभेची आचारसंहिता लागती यासाठी शासनाने आयोजित केले आहेत. त्यामुळं समाजाला माझी विनंती आहे की जारंगे पाटलांच्या पाठीमागून उभा राहिलं पाहिजे. त्यांचं आंदोलन तीव्र करावं पाहिजे. ते आंदोलन जर मोडलं शासनानं तर मराठ्यांना आयुष्यात पुन्हा केव्हा मराठा आरक्षण मिळणार नाही. कालच्या इशारा महासभेमध्ये मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 20 जानेवारी पासून मुंबईमध्ये प्राणाची बाजी लावण्याचं निश्चित केलेलं आहे. आज समस्त मराठा समाज एक प्रामाणिक नेतृत्व म्हणून जरांगे पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आज 3ऱ्या वेळेला मराठ्यांची फसगत होत आहे. आता जो मराठा मुंबईमध्ये जाणार आहे तो शासनाची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही आहे. शासन अजूनही निर्दिष्ट आहे. शासनाला वाटतंय की मराठ्यांना आम्ही फसवू, पण शासनाला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्हा हा एक आरक्षण देणारी नगरी आहे. त्यामुळे या नगरीतून आम्ही हजारो गाड्या घेऊन मुंबईला उपोषणस्थळी जाणार आहोत. आणि अशा पद्धतीनं राज्यातील ज्या गाड्यांचा ओघ बघितल्यानंतर या शासनाची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वेळीच शासनानं जागं व्हावं हे मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो.